हरिओम. आज सोमवार 6 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा. वेळ प्रसंग येईल तसं वागणं उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन उठलेलं असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढं झेपेल तेवढंच करावं. अभ्यास करावा, पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावं. आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडून न देता आनंदात राहावं. वृत्ती आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम इच्छेने सर्व चालतं असं लक्षात ठेवावं. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावी. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावं. अंतःकरणात सुप्त असलेलं भगवंताचं प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं. तीर्थयात्रा, साधू संतांची भेट हेच ते निमित्त. श्री रामचंद्र ही तीर्थयात्रेला जाऊन तेथे अनेक संतांची दर्शनं घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा पर असं ठिकाणावरच नाही, तर मग दुसऱ्या करता मी काही केलं ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला. विषयाच्या लालसेने सत्समागम करणं हा खरा सत्समागम नव्हे. संत कधी कधी आपल्याला विषय देतात हे खरं, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसतं पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येतो बरं. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे. विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण होय आणि नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण होय. तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही, त्याला शरणागती म्हणतात. आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी ना. मला सुख दुःख दोन्ही नाही, पण तुम्ही दुःखी झाला तर मला दुःख होतं, तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असं वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचं नाम घ्या असं मी सांगतोय. जे मी सुरुवातीला सांगितलं ते शेवटी सांगतोय. तुम्ही कसंही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.